नमस्कार, प्रतीक्षाम रेसिपीज कुकिंग चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण व्हेज नूडल्स कसे बनवायचे ते बघणार आहोत। तुम्ही बघू शकता किती छान असे टेम्पटिंग नूडल्स बनवून तयार झालेले आहेत। आता हे नूडल्स आपण मैद्यापासून बनवलेले नाही आहेत किंवा कोणतेही रेडीमेड नूडल्स आणून बनवलेले नाही आहेत। हे नूडल्स आपण ज्वारीच्या पिठापासून बनवून तयार केलेले आहेत। ज्वारीच्या पिठापासून नूडल्स कसे बनवायचे त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी इथे मी एक बाउल घेतलेला आहे, त्यामध्ये आपल्याला ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे। आता हे ज्वारीचं पीठ तुम्ही कोणत्याही वाटीच्या सहाय्याने मोजून घेऊ शकता किंवा कोणत्याही मेजरिंग कपच्या सहाय्याने मोजून घेऊ शकता। इथं 2 कप मी पीठ घेतलेलं आहे। त्यामध्ये आता आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि गरम पाणी घालून याचा छान असा घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे। इथं मी गरम पाणी घेतलेलं आहे। आता पाणी जरा जास्तच गरम असल्यामुळे मी सुरुवातीला असं चमच्याच्या सहाय्याने हे पीठ मिक्स करून घेते। नंतर जसं लागेल पाणी तसं पाणी घालून याचा असा घट्टसर गोळा बनवून घ्यायचा आहे। आता हे ज्वारीच्या पिठापासून झटपट नूडल्स बनवून तयार होतात। अतिशय कमी वेळात बनवून तयार होतात, शिवाय ग्लुटेन फ्री नूडल्स बनवून तयार होतात। जर तुम्ही डाएटवर असेल तर असे नूडल्स बनवून खाऊ शकता। इथं मी घट्टसर गोळा बनवून घेतलेला आहे। आता आपल्याला हे पीठ भिजत वगैरे ठेवायची गरज नाही, लगेच आपल्याला याचे नूडल्स बनवून घ्यायचे आहेत। आता नूडल्स आपण शेवग्याच्या सहाय्याने बनवून घेणार आहोत। शेव पाडायचा जो शेवगा असतो ना त्याच्या सहाय्याने आपण हे नूडल्स बनवून घेणार आहोत। आता शेव पाडण्यासाठी आपण लहान मोठ्या चकतीचा वापर करतो। जी मोठ्या साईजची चकती असते ना ती चकती इथं मी घेतलेली आहे। शेवग्याला आधी आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि जेवढं पीठ बसेल तेवढं पीठ घालून आपल्याला याचे नूडल्स पाडून घ्यायचे आहेत। आता हे नूडल्स आपल्याला उकडून किंवा वाफवून घ्यायचे आहेत। त्यासाठी आपण जी कोथिंबीर वड्या वाफवतो ती चाळणी मी इथं घेतलेली आहे। तुम्ही कोणत्याही ताटात वाफवून घेऊ शकता। ज्या ताटामध्ये तुम्हाला वाफवायचं आहे त्याला तुम्ही असं आधी तेल लावून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये असे नूडल्स बनवून घ्यायचे आहेत। आता या चाळणीला मी आधीच तेल लावून घेतलेलं आहे। तर यामध्ये या पद्धतीने असे आपल्याला सगळे नूडल्स असे बनवून घ्यायचे आहेत। बघू शकता अजिबात हे पीठ एकमेकाला चिटकत नाहीत, नूडल्स अजिबात चिटकत नाहीत आणि अगदी सहज हे नूडल्स शेवग्यातून बाहेर पडले जातात आणि झटपट बनवून तयार होतात, अजिबात वेळ लागत नाही। आता आपल्याला हे वाफवून घ्यायचे आहेत। त्यासाठी इथं मी आधीच पातेल्यात पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। पातेल्यात पाणी आपल्याला जास्त घ्यायची गरज नाही। तर मी 1 ते 1.5 ग्लास पाणी घेतलेलं आहे। पाणी छान उकळलेलं आहे, त्यावरती ही चाळणी ठेवायची आहे आणि झाकण ठेवून एक 10 मिनटं ह्याला छान अशी वाफ काढून घ्यायची आहे। छान असे हे उकडून घ्यायचे आहेत। एक 10 मिनटं झालेले आहेत, आपण चेक करू। बघू शकता नूडल्स छान असे वाफवलेले आहेत, छान असे उकडलेले गेलेले आहेत, अजिबात एकमेकांना चिटकलेले नाही आहेत। आता हे आपण काढून घेऊ। आता याला आपल्याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे, तेव्हाच ते एकमेकापासून लगेच सेपरेट होतील। आता इथं मी राहिलेल्या पिठाचे याच पद्धतीने नूडल्स असे बनवून घेते। आता सेम त्याच पद्धतीने हे नूडल्स आपल्याला असे वाफवून घ्यायचे आहेत। आणि हे नूडल्स वापरतात तोपर्यंत इथं मी भाज्या कट करून घेतलेल्या आहेत। इथं मी कांदा घेतलेला आहे, पनीर घेतलेला आहे, गोबी घेतलेला आहे, टोमॅटो घेतलेला आहे, गाजर घेतलेला आहे आणि शिमला मिरची घेतलेली आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या घेऊ शकता। त्याचबरोबर इथं मी अद्रक लसूणचे बारीक तुकडे घेतलेले आहेत आणि इथं मी हिरवी मिरची घेतलेली आहे
त्याचबरोबर नूडल्स थंडही झालेले आहेत. इथे मी सगळे सेपरेट करून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता किती सहज सेपरेट झालेले आहेत आणि अजिबात याचे तुकडे झालेले नाहीत. आहे असे लांब नूडल्स बनून राहिलेले आहेत. आता आपल्याला याला व्हेज नूडल्ससाठी तडका द्यायचा आहे. आता इथं मी व्हेज चाऊमिन नूडल टाईप हे नूडल्स बनवणार आहे. तुम्ही इथं ज्या पद्धतीने आपण मसाला शेवया बनवतो त्या पद्धतीने याला अशी फोडणी देऊन घेऊ शकता. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही प्रकारे हे नूडल्स बनवू शकता. आता इथं मी 1 चमचा तेल टाकलेलं आहे. तेलामध्ये आपण जे बारीक चिरून घेतलेलं अद्रक आणि लसूण हिरवी मिरची आहे ते टाकलेलं आहे. त्याचबरोबर इथं कांदा टाकायचा आहे. कांदा छान असा परतून घ्यायचा आहे. आता हे आपण व्हेज नूडल्स बनवतो आहे त्यासाठी इथं आपल्याला सगळी प्रोसेस फास्ट गॅसवरच करायची आहे. त्याचबरोबर इथं मी कट करून घेतलेले शिमला मिरची आणि गाजर टाकलेलं आहे. तेही आपल्याला फास्ट गॅसवरती असंच छान असं परतून घ्यायचं आहे. त्याचबरोबर इथं थोडंसं मी मीठ घातलेलं आहे. इथं मी उभं चिरून घेतलेला टोमॅटो घातलेला आहे. त्याचबरोबर कोबी घातलेला आहे. आता ह्या भाज्या सगळ्या ऑप्शनल आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार घरात ज्या अवेलेबल आहेत त्या सगळ्या भाज्या घेऊ शकता. 1 मिनिट हे मी सगळं असं फास्ट गॅसवर परतून घेतलेलं आहे. त्याचबरोबर इथं मी 2 चमचे सोया सॉस घातलेला आहे. त्याचबरोबर इथं मी शेजवान चटणी घालणार आहे. आता सॉसेस तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता. तुम्हाला कोणते सॉस आवडतात त्यानुसार तुम्ही यामध्ये घालू शकता. त्याचबरोबर इथं मी थोडासा टोमॅटो केचप घातलेला आहे. आता सॉसेसचं सगळं प्रमाण हे तुमच्यावरती आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता. तर व्हिनेगरऐवजी इथं मी लेमन ज्यूस घातलेला आहे. तर हे सॉसेस असे फास्ट मिक्स करून घ्यायचे. आता शेवटी इथं मी पनीर घातलेलं आहे. आता आपण यामध्ये नूडल्स टाकून सगळं एकत्र मिक्स करून घ्यायचं. आपलं छान मस्त असे ज्वारीच्या पिठापासून तयार केलेले छान व्हेज नूडल्स बनवून तयार होतात. चवीलाही खूप छान लागतात. हेल्दी पर्याय आहे. तुम्ही हे नूडल्स तुमच्या आवडीनुसार कसेही बनवू शकता. तुम्ही मसाला शेवयासारखंही याला बनवून घेऊ शकता. या पद्धतीने आपले छान असे मस्त ज्वारीच्या पिठापासून बनवलेले व्हेज नूडल्स बनवून तयार झालेले आहेत. रेसिपी कशी वाटली? व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पहिल्यांदा माझ्या चॅनलला व्हिजिट करत असेल तर सबस्क्राईब नक्की करा. त्यामुळे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन पहिल्यांदा मिळतील. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा. तसेच भेटूया आपण अशाच आणखी एका व्हिडिओसोबत.